अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरालगत असलेलं घर नगरपालिकेनं पाडलं। नवीन बांधकामासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। अक्कलकोटमध्ये वटवृक्ष श्री स्वामी मंदिरालगत असलेल्या दिलीप हनुमंतराव कुलकर्णी यांच्या बांधकामावर नुकतीच नगरपालिकेनं कारवाई केली आहे। हे करताना नव्यानं बांधलेलं पूर्ण घर बेकायदा असल्याची नोटीस देऊन पाडून टाकण्यात आलं आहे। दरम्यान मंदिरालगत आम्ही अनेक वर्षांपासून रहिवासी आहोत। आमच्या स्वतःच्या मालकीची वडिलोपार्जित ही घर आणि जागा असल्याचं दिलीप कुलकर्णी म्हणाले। या जागेवर मंदिरासाठीचं आरक्षण आहे असं कारण सांगून नगरपालिका आम्हाला वर्षानुवर्ष नूतनीकरणासाठीची परवानगी देत नाही। घर जुनं असल्यानं मोडकळीस आलं। नगरपालिका स्वतः जागा घेत नाही। पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे इतरत्र आम्हाला पर्यायी जागा दिली जात नाहीये। जागेची किंमतही दिली जात नाही। यावर कहर म्हणजे नवीन बांधकामासाठी परवानगी मिळत नाही। अलीकडेच आम्ही सर्वांनी बांधकाम परवानगीला अर्ज देऊन बांधकाम केलं आहे। मात्र नगरपालिकेनं माझ्या एकट्याचंच घर पूर्णपणे पाडून टाकलंय। मोठा खर्च, आयुष्यभर केलेली कमाई एका क्षणात नगरपालिकेनं उद्ध्वस्त केली आहे। याविषयी आता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावं अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। 2024 पर्यंत देवस्थानने पण त्या जागेचं काय डेव्हलपमेंट केलेलं नाही। आमची घरं पडायला झाली तर मी नगरपालिकेला वारंवार बांधकामाची परमिशन मागितली तर तुमचं आरक्षित आहे, तुम्हाला परमिशन नाही, आरक्षित आहे, परमिशन नाही अशी उत्तर मिळाले। मग विनापरवाना बांधकाम केलं ही एकच माझी मोठी चूक आहे। माझं सगळं घर नोटीस देऊन सगळं दना 20 ब्रेकर लावून सगळं घर पाडून 3-4 कोटीचं नुकसान केलं। आणि आमच्या पाठीमागं कोणी मॅन पॉवर नाही, मसल पॉवर नाही, मनी पॉवर नाही, काही नाही। आमचे उपजीविका विभाग त्याच्यावरच आहे। माझी दोन्ही पोरं ग्रॅज्युएट आहेत। माझ्यावर अन्याय झालेला आहे, याला कोणीतरी वाचा फोडावा एवढीच आमची अपेक्षा।